ट्रेनमध्ये इश्मत बसून मेघनाच्या येण्याची वाट पाहत आहे. माहित नाही मुलगी कुठे गेली. तेव्हा त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो. आय एम सॉरी इश्मत, आईची अचानक तब्येत खराब झाली आणि त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. मी नाही येऊ शकत, वेळ मिळाल्यावर कॉल करेन. अरे यार, आता तर एकट्यानेच प्रवास करावा लागेल. त्याने पाहिलं की त्याच्या समोर असलेली सीट, जी याआधी रिकामी होती, त्यावर एक सुंदर बाई येऊन बसते. तिने लाल रंगाची साडी नेसलेली आहे आणि कपाळावर काळ्या रंगाची टिकली आहे. वातावरण किती चांगलं आहे. पाऊसही सुरू झाला आहे. जर हिच्याशी बोलणं सुरू झालं तर प्रवासात वेळ निघून जाईल. ती बाई आपल्या बॅगची झिप उघडण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याने झिप उघडत नाही. आणा, मी तुमची मदत करतो. इश्मतला ती बाई बॅग देते आणि तो त्याची झिप उघडतो. धन्यवाद. माहित नाही का जॅम झाली. तसं आपण कुठे जात आहात? मी दिल्लीला जाते, माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न अटेंड करायला. अरे वा, मीही माझ्या मित्राचं लग्न अटेंड करायला जात आहे. मी गाझियाबाद पर्यंत जाईन. चला ठीक आहे, गाझियाबाद पर्यंत तरी कोणी आहे. बोलत बोलत प्रवास होईल. हे ऐकून इश्मत हसतो. माझं नाव इश्मित आहे आणि तुमचं? मी यक्षिणी आहे. हे ऐकून इश्मत अचानक घाबरला. यक्षिणी? अरे तुम्ही घाबरलात, मी तर मस्करी करत होते. माझं खरं नाव पल्लवी आहे. हे ऐकून तो त्याच्या तोंडून हवा सोडतो आणि मोकळा श्वास घेतो. तुम्ही तर मला घाबरूनच टाकलं. ट्रेन आता सुरू होणारच असते. त्याच वेळेस मेघना येते आणि अचानक त्या बाईच्या बाजूला इस्मतच्या समोर बसते. हे पाहून इश्मत खुशही होतो व आश्चर्यही करतो. अरे तू तर मेसेज केला होतास की तू येणार नाहीस म्हणून. अरे मी तर एक छोटीशी थट्टा केली होती. तू पण ना मस्करीत काही बोलतेस. ट्रेन वेगाने चालू लागते. इश्मतने दोघांची ओळख करून दिली आणि तिघे बोलायला लागले. तेव्हा एक म्हातारा माणूस येतो आणि ओरडून बोलतो. आज अमावस्याची रात्र आहे. आजच्या रात्री या ट्रेन मध्ये हडळ फिरते. सगळे आपापली काळजी घ्या. हे बोलून तो पुढे निघून जातो. ट्रेनमध्ये बसलेले सगळे लोक एकमेकांशी गप्पा मारू लागतात. हे काका असं का बोलले बरं? अरे मला तर तो म्हातारा मूर्ख वाटत होता. आताच्या वेळेस हडळ, किती विचित्र गोष्ट आहे ही. एक माणूस समोरच्या सीटवर जो खूप वेळेपासून बसलेला होता, तो सिगरेट प्यायला लागतो. त्याचा धूर पल्लवीच्या नाकापर्यंत येत होता. किती घाणेरडा माणूस आहे. या सिगरेट पिणाऱ्यांना तर गळा दाबून मारलं पाहिजे. त्यावेळेस पल्लवी आपल्या बॅगेतून काही काढण्यासाठी झिप मधून हात आत टाकते. तेव्हा तिच्या बॅगेतून एक काळ्या रंगाची बाहुली खाली पडते. हिच्या बॅगेतून काळ्या जादूची बाहुली निघाली आहे आणि हिचं बोलणं तर ठीक वाटत नाहीये. आता ती त्या माणसाला मारण्याची गोष्ट करत होती की ही पल्लवी तर हडळ नाही ना? पल्लवी त्या बाहुलीला परत आपल्या बॅगेत ठेवते. तेव्हा तो सिगरेट पिणारा माणूस आपल्या जागेवरून उठून पुढे निघून जातो. एक्सक्यूज मी जरा येते लगेच. मी जरा बाथरूमला जाऊन येते. त्या दोघेही तिथून जातात. त्यानंतर मेघना तर परत येते, पण पल्लवी येत नाही. पल्लवी कुठे राहिली? तिने सांगितलं की ती येते आता. थोड्या वेळानंतर पल्लवी ही परत येते, पण तो माणूस परत येत नाही. आता इश्मत आपल्या जागेवरून उठतो आणि तो मागे टॉयलेटकडे जातो. तो बघतो की सिगरेट पिणारा माणूस गेट जवळ मरून पडला आहे. इश्मत गपचूप जाऊन टीटीला जाऊन हे सांगतो. तेव्हा समोरच्या दारातून पल्लवी येताना दिसते. काय झालं इश्मत, तुम्ही इथे का थांबला आहात? तिची नजर त्या माणसावर पडते जो दाराजवळ मरून पडलेला आहे. इश्मत टीटीला बोलवतो. हिनीच याला मारलं. ही चेटकीण आहे. हे तुम्ही काय बोलता आहात? इश्मत आणि टीटी मिळून दोघं तिला पकडतात. तिचे हात पाय बांधून तिला टॉयलेटमध्ये बंद करून ठेवतात. याबद्दल कोणालाही बोलू नका, नाहीतर ट्रेन मध्ये पळापळ होईल. पुढल्या स्टेशनवर आपण हिला पोलिसांच्या ताब्यात देऊ. इश्मत परत जाऊन मेघनाला सगळं सांगतो. बरं झालं तिला बांधून टॉयलेटमध्ये बंद केलंस, नाहीतर तिने कोणाकोणाचा अजून जीव घेतला असता. मेघना समोर बघते की टीटी येत आहे. ती त्याला पाहून माहित नाही का उठून निघून जाते. मी जरा लगेच जाऊन येते. इश्मत विचार करायला लागतो की हिला अचानक कुठे जावं लागलं. ती मुलगी जी समोर बसली होती, काय ती तुमच्या बरोबर आहे?
हो, तुम्ही दोघांचे तिकीट दाखवा. इस्मत आपलं तिकीट दाखवून म्हणतो, तिचं तिकीट तिच्या जवळच असेल. टीटी निघून जातो. तेव्हा इस्मतच्या मोबाईलवर मेघनाचा कॉल येतो. तो फोन घेऊन कानाला लावतो. काय झालं मेघना, तू कुठे थांबलीस? सॉरी इस्मत, मी नाही येऊ शकले. आईची तब्येत जर ठीक असती तर मी नक्की आले असते. तुला वाईट तर वाटत नाहीये? हे ऐकून इस्मत घाबरून जातो आणि त्याचा मोबाईल खाली पडतो. जर मेघना घरी आहे तर माझ्याबरोबर कोण आहे? तो समोर बघतो तर टीटीही दिसत नाही. इस्मत मोबाईल घेऊन लगेच टॉयलेटकडे जातो आणि पल्लवीचे हात पाय सोडून तिला मोकळं करतो. जी मुलगी तुझ्या बरोबर प्रवास करते तीच खरी हडळ आहे. मी या ट्रेन बद्दल बरंच ऐकलं होतं, म्हणून मी तिला मारायला आले होते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ती माझ्या मैत्रिणीच्या रूपात आली म्हणून मी तिला ओळखू शकलो नाही. पल्लवी इस्मत बरोबर सीटवर जाऊन बसते आणि आपल्या बॅग मधून ती बाहुली काढून त्याला एक लाल धागा बांधते आणि ते दुसऱ्या दरवाजाकडे जातात, जिथे तिला दिसतं की टीटीच्या मानेवर मेघना आपले दात लावून बसलेली आहे आणि त्याचं रक्त पिते आहे. यावेळेस ती खूप भयानक दिसत असते आणि आपल्या खऱ्या रूपात ती येते. टीटीही मरून जातो. इस्मत टीटीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हडळ इस्मतशी गुंतते. संधी मिळताच पल्लवी हडळीचे केस पकडून जितके केस हातात येतील त्या बाहुलीवर बांधते. मग ती मंत्र म्हणते. ट्रेन मधले सगळे लोक हे दृश्य पाहतात. ते सगळे घाबरलेले असतात. मला लवकर लायटर द्या. पल्लवी एक मंत्र म्हणून बाहुलीला आग लावते आणि त्याबरोबर हडळही पेट घेते. ती टीटीचं मृत शरीर आणि इस्मतला सोडून देते. आग लागताच ती दरवाजाच्या बाहेर एका फ्लायओव्हर खाली पडते. जळणारी बाहुली ही पल्लवी ट्रेनच्या बाहेर फेकते. तू ठीक आहेस ना? पल्लवी त्याच्याकडे बघते. हो, मी ठीक आहे. आता तुम्हा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाहीये. ती आता कधी या ट्रेनमध्ये येणार नाही. यानंतर सगळे आपला प्रवास आरामात करतात आणि हडळीची भीती कायमची संपून जाते. ट्रेनमध्ये इस्मत बसून मेघनाच्या येण्याची वाट पाहत आहे. माहित नाही मुलगी कुठे गेली. तेव्हा त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो. आय एम सॉरी इस्मत, आईची अचानक तब्येत खराब झाली आणि त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. मी नाही येऊ शकत. वेळ मिळाल्यावर कॉल करेन. अरे यार, आता तर एकट्यानेच प्रवास करावा लागेल. त्याने पाहिलं की त्याच्या समोर असलेली सीट जी याआधी रिकामी होती त्यावर एक सुंदर बाई येऊन बसते. तिने लाल रंगाची साडी नेसलेली आहे आणि कपाळावर काळ्या रंगाची टिकली आहे. वातावरण किती चांगलं आहे. पाऊसही सुरू झाला आहे. जर हिच्याशी बोलणं सुरू झालं तर प्रवासात वेळ निघून जाईल. ती बाई आपल्या बॅगची झिप उघडण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याने झिप उघडत नाही. आणा, मी तुमची मदत करतो. इस्मतला ती बाई बॅग देते आणि तो त्याची झिप उघडतो. धन्यवाद. माहित नाही का जॅम झाली. तसं आपण कुठे जात आहात? मी दिल्लीला जाते माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न अटेंड करायला. अरे वा, मीही माझ्या मित्राचं लग्न अटेंड करायला जात आहे. मी गाझियाबाद पर्यंत जाईन. चला ठीक आहे. गाझियाबाद पर्यंत तरी कोणी आहे. बोलत बोलत प्रवास होईल. हे ऐकून इस्मत हसतो. माझं नाव इस्मित आहे आणि तुमचं? मी यक्षिणी आहे. हे ऐकून इस्मत अचानक घाबरला. यक्षिणी? अरे तुम्ही घाबरलात. मी तर मस्करी करत होते. माझं खरं नाव पल्लवी आहे. हे ऐकून तो त्याच्या तोंडून हवा सोडतो आणि मोकळा श्वास घेतो. तुम्ही तर मला घाबरूनच टाकलं. ट्रेन आता सुरू होणारच असते. त्याच वेळेस मेघना येते आणि अचानक त्या बाईच्या बाजूला इस्मतच्या समोर बसते. हे पाहून इस्मत खुशही होतो व आश्चर्यही करतो. अरे तू तर मेसेज केला होतास की तू येणार नाहीस म्हणून. अरे मी तर एक छोटीशी थट्टा केली होती. तू पण ना मस्करीत काही बोलतेस. ट्रेन वेगाने चालू लागते. इस्मतने दोघांची ओळख करून दिली आणि तिघे बोलायला लागले. तेव्हा एक म्हातारा माणूस येतो आणि ओरडून बोलतो. आज अमावस्याची रात्र आहे. आजच्या रात्री या ट्रेन मध्ये हडळ फिरते. सगळे आपापली काळजी घ्या. हे बोलून तो पुढे निघून जातो. ट्रेन मध्ये बसलेले सगळे लोक एकमेकांशी गप्पा मारू लागतात. हे काका असं का बोलले बरं? अरे मला तर तो म्हातारा मूर्ख वाटत होता.
आताच्या वेळेस हडळ, किती विचित्र गोष्ट आहे ही. एक माणूस समोरच्या सीटवर जो खूप वेळेपासून बसलेला होता तो सिगरेट प्यायला लागतो. त्याचा धूर पल्लवीच्या नाकापर्यंत येत होता. किती घाणेरडा माणूस आहे. या सिगरेट पिणाऱ्यांना तर कळत आपण मारलं पाहिजे. त्यावेळेस पल्लवी आपल्या बॅगेतून काही काढण्यासाठी झिप मधून हात आत टाकते. तेव्हा तिच्या बॅगेतून एक काळ्या रंगाची बाहुली खाली पडते. हिच्या बॅगेतून काळ्या जादूची बाहुली निघाली आहे आणि हिचं बोलणं तर ठीक वाटत नाहीये. आता ती त्या माणसाला मारण्याची गोष्ट करत होती की ही पल्लवी तर हडळ नाही ना. पल्लवी त्या बाहुलीला परत आपल्या बॅगेत ठेवते. तेव्हा तो सिगरेट पिणारा माणूस आपल्या जागेवरून उठून पुढे निघून जातो. एक्सक्यूज मी जरा येते लगेच. मी जरा बाथरूमला जाऊन येते. त्या दोघीही तिथून जातात. त्यानंतर मेघना तर परत येते, पण पल्लवी येत नाही. पल्लवी कुठे राहिली? तिने सांगितलं की ती येते आता. थोड्या वेळानंतर पल्लवी ही परत येते, पण तो माणूस परत येत नाही. आता इश्मत आपल्या जागेवरून उठतो आणि तो मागे टॉयलेटकडे जातो. तो बघतो की सिगरेट पिणारा माणूस गेट जवळ मरून पडला आहे. इश्मत गपचूप जाऊन टीटीला जाऊन हे सांगतो. तेव्हा समोरच्या दारातून पल्लवी येताना दिसते. काय झालं इश्मत, तुम्ही इथे का थांबला आहात? तिची नजर त्या माणसावर पडते जो दाराजवळ मरून पडलेला आहे. इश्मत टीटीला बोलवतो. हिनीच याला मारलं. ही 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 चेटकीण आहे. हे तुम्ही काय बोलता आहात? इश्मत आणि टीटी मिळून दोघं तिला पकडतात. तिचे हात पाय बांधून तिला टॉयलेटमध्ये बंद करून ठेवतात. याबद्दल कोणालाही बोलू नका, नाहीतर ट्रेनमध्ये पळापळ होईल. पुढल्या स्टेशनवर आपण हिला पोलिसांच्या ताब्यात देऊ. इश्मत परत जाऊन मेघनाला सगळं सांगतो. बरं झालं तिला बांधून टॉयलेटमध्ये बंद केलंस, नाहीतर तिने कोणाकोणाचा अजून जीव घेतला असता. मेघना समोर बघते की टीटी येत आहे. ती त्याला पाहून माहित नाही का उठून निघून जाते. मी जरा लगेच जाऊन येते. इश्मत विचार करायला लागतो की हिला अचानक कुठे जावं लागलं. ती मुलगी जी समोर बसली होती, काय ती तुमच्या बरोबर आहे? हो. तुम्ही दोघांचे तिकीट दाखवा. इश्मत आपलं तिकीट दाखवून म्हणतो. तिचं तिकीट तिच्या जवळच असेल. टीटी निघून जातो. तेव्हा इश्मतच्या मोबाईलवर मेघनाचा कॉल येतो. तो फोन घेऊन कानाला लावतो. काय झालं मेघना, तू कुठे थांबलीस? सॉरी इश्मत, मी नाही येऊ शकले. आईची तब्येत जर ठीक असती तर मी नक्की आले असते. तुला वाईट तर वाटत नाहीये? हे ऐकून इश्मत घाबरून जातो आणि त्याचा मोबाईल खाली पडतो. जर मेघना घरी आहे तर माझ्याबरोबर कोण आहे? तो समोर बघतो तर टीटीही दिसत नाही. इश्मत मोबाईल घेऊन लगेच टॉयलेटकडे जातो आणि पल्लवीचे हात पाय सोडून तिला मोकळं करतो. जी मुलगी तुझ्या बरोबर प्रवास करते तीच खरी हडळ आहे. मी या ट्रेन बद्दल बरंच ऐकलं होतं, म्हणून मी तिला मारायला आले होते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ती माझ्या मैत्रिणीच्या रूपात आली, म्हणून मी तिला ओळखू शकलो नाही. पल्लवी इश्मत बरोबर सीटवर जाऊन बसते आणि आपल्या बॅग मधून ती बाहुली काढून त्याला एक लाल धागा बांधते आणि ते दुसऱ्या दरवाजाकडे जातात, जिथे तिला दिसतं की टीटीच्या मानेवर मेघना आपले दात लावून बसलेली आहे आणि त्याचं रक्त पिते आहे. यावेळेस ती खूप भयानक दिसत असते आणि आपल्या खऱ्या रूपात ती येते. टीटीही मरून जातो. इश्मत टीटीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हडळ इश्मतशी गुंतते. संधी मिळताच पल्लवी हडळीचे केस पकडून जितके केस हातात येतील त्या बाहुलीवर बांधते. मग ती मंत्र म्हणते. ट्रेन मधले सगळे लोक हे दृश्य पाहतात. ते सगळे घाबरलेले असतात. मला लवकर लायटर द्या. पल्लवी एक मंत्र म्हणून बाहुलीला आग लावते आणि त्याबरोबर हडळही पेट घेते. ती टीटीचं मृत शरीर आणि इश्मतला सोडून देते. आग लागताच ती दरवाजाच्या बाहेर एका फ्लायओव्हर खाली पडते. जळणारी बाहुली ही पल्लवी ट्रेनच्या बाहेर फेकते. तू ठीक आहेस ना? पल्लवी त्याच्याकडे बघते. हो, मी ठीक आहे. आता तुम्हा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाहीये. ती आता कधी या ट्रेनमध्ये येणार नाही. यानंतर सगळे आपला प्रवास आरामात करतात आणि हडळीची भीती कायमची संपून जाते.